श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. आता पितृपक्ष चालू आहे. प्रत्येकजण काही ना काही सेवाही करत आहे. तुम्हाला जर काही सेवा करणे जमले नाही तर ही एक 5 मिनिटाची सेवा जरूर करावी. केंद्रातील ही सेवा केल्यामुळे आपली सर्व संकटे ही दूर होतील. तर सेवा केल्यामुळे नक्की काय होतं? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकटेही येतच असतात आणि संकटेही येणारच आहे. पण जर तुम्ही या सेवा केल्या तर संकटाची तीव्रता ही नक्कीच कमी होईल. संकटे, दुःख आपल्यावरती येणार तर आहेच, पण या सेवेने काय फरक पडेल तर जिथे तलवारीने बोट कापणार होते तिथे फक्त आपल्याला सुई टोचते. हा फरक आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी उपाय सेवा करत असतो त्याचा फरक आपल्याला थोड्या दिवसांनी का होईना पण तो जाणवतो. एखाद्याचे घर होत नसेल किंवा नोकरी असेल, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा काहींना नोकरी देखील मिळत नाही तर तुम्ही हे उपाय नक्की करू शकता. गुरुमाऊलींनी सांगितलेला हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तुमच्या घरामध्ये आजारपण असेल किंवा मुलांच्या बाबतीतील काही समस्या असतील की मुले चिडचिड करत असतील किंवा उगाच एखाद्या गोष्टीवरून रागवत असतील किंवा अभ्यास करत नसतील तर तुम्ही त्यासाठी पण हा उपाय करू शकतात. तर आपल्याला यासाठी पंचमहायज्ञ करायचा आहे. तर पंचमहायज्ञ म्हणजे काय? अगदी साध्या आणि सोपी अशी सेवा आहे. तर त्यासाठी आपल्याला देवतर्पण फेडण्यासाठी आपल्याला एक पांढरा कागद घ्यायचा आहे. त्याला थोडेसे गाईचे तूप लावायचे आहे आणि तो कागद तुम्ही प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही देवापुढे बसून एखाद्या वाटीमध्ये तो कागद ठेवावा आणि तिथे देखील प्रज्वलित करू शकता किंवा आपण दुसऱ्या ठिकाणी पण कुठे पण तुम्ही घरामध्ये प्रज्वलित करावा. फक्त आपण त्या कागदाला तूप लावून तो प्रज्वलित करायचा आहे. पहिल्यांदा गावाकडे चुली असायच्या, चुलीमध्ये तूप टाकायचे, पण आपल्याच्याने आता ते शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही आता हे यज्ञ करू शकता. तर हे पहिले यज्ञ तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हे यज्ञ करू शकता. तर दुसरे यज्ञ म्हणजे पितृऋण फेडण्यासाठी. तर आपण जेव्हा पोळी बनवतो, चपाती बनवतो तर तिचा थोडासा तुकडा किंवा चतकुर किंवा अर्धा भाग तो आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे. मग तुम्ही एखाद्या प्लेटवरती काढून ठेवायचा आहे. दुपारी 12 वाजता त्याचे तुकडे करून टेरेसवरती ठेवायचा आहे किंवा तुम्ही गॅलरीमध्ये देखील ठेवू शकता. जिथे पण कुठे पक्षी येत असतील अशा ठिकाणी आपल्याला हे चपातीचे तुकडे ठेवायचे आहे. तर हा आहे दुसरा यज्ञ. पण एक लक्षात ठेवा की आपण जी चपाती बनवतो ती पहिलीच चपाती ही पाहिजे. मग तुम्ही असे रोज केले तरी पण चालेल. त्यानंतर तिसरा यज्ञ म्हणजे आपल्याला गाईला पोळी घालायची आहे. तर तुम्ही एखाद्या छोट्याशा पिठाचा तुकडा अगदी नैवेद्य करतो तेवढी पोळी घातली तरी पण चालेल, पण आपल्याला गाईला पोळी घालायची आहे. तुमच्या जर आसपास गाई येत नसेल तर तुम्ही एखाद्या प्राण्याला देखील खाऊ घालू शकता. पण आपल्याला हे ऋण फेडायचेच आहे. तर हे आहे तिसरे यज्ञ. आणि चौथे यज्ञ म्हणजे घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये मुंग्यांना पीठ खाऊ घालायचे आहे. तुम्हाला माहीत असेल की तुमच्या घराच्या कोणत्या कोपऱ्यामध्ये मुंग्या येतात किंवा काहींच्या गॅलरीमध्ये देखील झाडांजवळ मुंग्या येत असतात. तर तिथे तुम्ही त्यांना पीठ खाऊ घालू शकता किंवा थोडासा रवा. तसेच तुम्ही गव्हाचे पीठ देखील भाजून घेऊ शकता. त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची आहे आणि हे रोज मुंग्यांना पीठ टाकायचे आहे. हे टाकल्यामुळे आपले चौथे यज्ञ हे पूर्ण होईल. तसेच आपले 5वे महायज्ञ म्हणजेच आपण जे पण कोणी असो, शेजारी पाजारी, तुमच्या शेजारी जे पण राहत असो किंवा एखादी व्यक्ती जर तुमच्या घरी आली मग कुणी काही मागायला पण येतात, अशा व्यक्तींना तुम्हाला रिटर्न पाठवायचे नाही. तर त्यांना चहा म्हणा, कॉफी म्हणा, दूध म्हणा, बिस्किट म्हणा, काही ना काही तुम्हाला त्यांना खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी द्यायचे आहे. त्यांना तसेच तुम्ही पाठवायचे नाही. यामुळे आयुष्यातील 90% प्रॉब्लेम हे सुटतील. भरपूर वेळा असे होते की आपल्याला काय करावे आणि काय नाही असे सुचत नाही. भरपूर अडचणी असतात पण मार्ग काही दिसत नाही. कधी तर सेवा करून पण त्याचे फळ देखील मिळत नाही. पण त्या सेवेचं फळ हे आपल्याला उशिरा का होईना पण मिळणार असतं. त्यामुळे सेवा ही आपल्याला करायचीच आहे. तर तुम्ही हे पंचमहायज्ञ जर आपल्या घरामध्ये केले तर घरामधील नकारात्मकता दूर होईल आणि तुमचे सर्व प्रश्न सुटतील. अडचणी अडथळे सर्व दूर होतील आणि पैसा यायला जागासुद्धा मोकळी होईल.
आपल्या घरामध्ये पैसा आलेला पैसा देखील स्थिर राहील व आजारपण देखील दूर होईल. तुम्ही हे नियमित देखील पंचमहायज्ञ करू शकता किंवा तुम्हाला जसे जमेल तसे, पण तुम्ही पंचमहायज्ञ या पितृपक्षामध्ये जरूर करावे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.